पश्चिम महाराष्ट्र, सहकार आणि साखरेचा पट्टा. कधी काळचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच, पण 2014 नंतर या बालेकिल्ल्यात भाजपने चांगला जम बसवला. भाजपसोबत शिवसेना सुद्धा आली, पण सातारा, बारामती सारख्या जागांवरती आजपर्यंत भाजपला यश मिळालं नव्हतं. यावेळी मात्र भाजपनं या पट्ट्यातल्या 8 पैकी 8 जागांवर कब्जा करण्याच्या दिशेनं रणनीती आखली होती. पण पैकीच्या पैकी स्कोर सेटल करण्याच्या नादात आहेत त्या जागा सुद्धा जाण्याची खेळी झालीये असं म्हटलं जाते. या 8 जागांपैकी भाजपच्या हाताला लागतील अशा जागा खूप कमी आहेत असं सांगितल्याचं चर्चा आहे. मुळात भारतीय जनता पक्षाला सुरुवातीला सगळ्यात सोपे आणि निवडणुकीच्या काळात सगळ्यात अवघड ठरलेले हे 8 मतदारसंघ आहेत. या 8 मतदारसंघामध्ये नेमकं काय घडतंय, इथल्या चर्चा काय काय आहेत, समजून घेऊयात पश्चिम महाराष्ट्राचं गणित. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सोलापूर, माढा, सातारा, बारामती आणि पुणे हे 8 मतदारसंघ. 2019 साली सांगली, सोलापूर, माढा आणि पुणे हे 4 मतदारसंघ भाजपकडे आले. कोल्हापूर आणि हातकणंगले या 2 जागा शिवसेनेकडे गेल्या आणि सातारा, बारामती हे 2 मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. 8 पैकी 6 मतदारसंघात महायुती तर 2 मतदारसंघात पवार गट असं इथलं संख्याबळ राहिलं. हे राहिलेले 2 मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आता मिळवायचेच, यासाठीच भाजपने चांगलीच रणनीती आखली होती. बाकीच्या जागा महायुतीसाठी सेफ ठरतील अशा देखील चर्चा इथं रंगल्या आणि कुठेतरी हेच गृहीत धरणं भाजपला तडीपार करू शकतं असं म्हटलं जातंय. आता एक एक करून कोण कोणत्या मतदारसंघात काय झालंय आणि इथनं नेमकं कोणाचं वातावरण आहे ते समजून घेऊयात. तर सुरुवात करूयात कोल्हापूरपासून. अजित पवारांच्या फुटीनंतर कोल्हापूर भाजपसाठी सेफ आहे असं समजण्यात यायला लागलं, कारण अजित पवारांच्या फुटीमुळे कोल्हापुरातनं हसन मुश्रीफांचं बळ महायुतीच्या उमेदवाराला मिळणार होतं. दरम्यानच्या काळात इथनं शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीकडनं उभे राहतील अशा चर्चा चालू झाल्या. ही जागा शिवसेनेकडे होती आणि मंडलिक हे गतवेळी बंटी पाटलांच्या मदतीनं निवडून आले होते. यावेळी मात्र मंडलिकांच्या विरोधात ते लोकांना भेटत नसल्याचा राग होताच. अशा वेळी उमेदवार बदलला जाईल अशा देखील चर्चा होत्या. समरजित घाटगे किंवा स्वतः हसन मुश्रीफ अन्यथा महाडिक घराण्यातला उमेदवार हा इथनं प्रबळ दावेदारी करू शकत होता, पण शिवसेनेच्या शिंदे गटानं ही जागा आपल्याकडेच ठेवली आणि पुन्हा एकदा संजय मंडलिकांना तिकीट दिलं. दुसरीकडे शाहू महाराजांनी तुतारी किंवा मशाल या चिन्हांऐवजी काँग्रेसला पसंती दिली, ज्यामुळे सतेज पाटलांची सगळी यंत्रणा जीव तोडून त्यांच्या मागे उभे राहिली. आता ग्राउंडची चर्चा सांगायची तर ज्या कागलमधनं मंडलिकांना लीड मिळेल अशा चर्चा होत्या, तिथे सुद्धा म्हणावं असं लीड मिळणार नाही असं बोललं जाते. करवीर, कोल्हापूर शहर हे बंटी पाटलांच्या यंत्रणेमुळे शाहूंना लीड देऊ शकतं, तर राधानगरी भागामध्ये शाहू महाराजांची पुण्याई सध्याच्या शाहू महाराजांच्या कामाला येऊ शकते असं म्हटलं जाते. थोडक्यात कोल्हापूरची जागा शिंदेकडनं जाऊ शकते अशा चर्चा चालू आहेत. यामध्ये मंडलिकांसाठी भाजपची यंत्रणा ही मनापासून कामाला आलीच नाहीये असं देखील बोललं जाते. कोल्हापूर नंतर येतो तो हातकणंगले. हातकणंगल्यातनं राजू शेट्टींचा पराभव करून गतवेळी शिवसेनेकडनं धैर्यशील माने खासदार झाले होते. धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवरनं यंदा मात्र बऱ्याच चर्चा झाल्या. त्यांना थांबवत राजेंद्र यड्रावकर यांचे बंधू अथवा धैर्यशील मानेंच्या मातोश्री निवेदिता माने यांना उमेदवारी देण्यात येईल असंही बोललं गेलं. इकडे राजू शेट्टी मातोश्रीचा पाठिंबा घेतील अशी चर्चा झाली, पण तसं काही झालं नाही आणि उद्धव ठाकरेंनी इथनं सत्यजित पाटील सरुडकर यांना मैदानात उतरवलं. अखेरच्या क्षणी सत्यजित पाटलांनी आपली बाजू वरचढ केली. हातकणंगले मतदारसंघात असणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवा आणि शिराळा या विधानसभा मतदारसंघातनं एक हाती मशाल चालली असं म्हटलं जाते. जयंत पाटलांची साथ इथं कामी आली. इचलकरंजी शहरातनं सुद्धा दलित मुस्लिम मतांची बेरीज ठाकरेंच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडू शकते. तर पन्हाळा, हातकणंगले इथे सुद्धा मशालीच कमी जास्त प्रमाणात हवा केलीये मशालीनं असं म्हटलं जाते. साहजिकच इथनं ठाकरेंचा उमेदवार जिंकू शकतो असं विश्लेषक सांगायला लागले. हातकणंगलेनंतर बोलूयात ते सांगलीबद्दल. गतवेळीप्रमाणे यावेळी देखील तिरंगी सामना सांगलीत झाला तर भाजपचे संजय काका पाटील निवडून येतील असं बोललं जात होतं, पण प्रत्यक्षात तिरंगी सामना न झाल्याचा फटका संजय काकांना बसू शकतो. चंद्रहार पाटील हे ठाकरेंकडचे तुल्यबळ उमेदवार ठरले नाहीत, तर दुसरीकडे विशाल पाटलांच्या मागे प्रचंड भावनिक लाट तयार झाली. या लाटेचा फायदा विशाल पाटलांना किती होतो हे 4 जूनला समजू शकेल, पण काँग्रेसचे वेगवेगळे गट यावेळी पहिल्यांदाच विशाल पाटलांच्या मागे उभा राहिले असं बोललं जाते. पर्यायानं जत, मिरज, पलूस कडेगाव अशा विधानसभा मतदारसंघातनं विशाल पाटलांना मोठं लीड मिळू शकतं.
तरी सुद्धा चंद्रहार पाटील किती मतं घेतात यावरती विशाल पाटलांचं भविष्य अवलंबून असणार आहे. तुर्तास तरी भाजपने 14 पासून स्वतःकडे खेचून घेतलेली ही जागा यंदा मात्र त्यांच्याकडनं जाऊ शकते अशा चर्चा आहेत. सांगलीनंतर बोलूयात ते सोलापूर लोकसभेबद्दल. सोलापुरातनं काँग्रेसनं गेली 3 टर्म आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदेंना मैदानात उतरवलं, तर फडणवीसांचे टीम मेंबर म्हणून ओळखले जाणारे राम सातपुते सोलापूरच्या मैदानात आले. सुरुवातीला ही लढत प्रणिती शिंदेंच्या बाजूने झुकलीये असं म्हटलं गेलं, कारण अगदी मोहिते पाटलांपासून ते सुशील कुमार शिंदे आणि शरद पवारांचं बळ, राहुल गांधींच्या सभेचं बळ सुद्धा त्यांच्या मागे होतं. पण शेवटच्या टप्प्यात मोदी आणि योगींच्या सभेनं राम सातपुतेंना बूस्ट मिळाला. मोहोळ आणि दक्षिण सोलापुरात दोघांमध्ये घासून लढत झाली. पंढरपूर आणि सोलापूर शहर उत्तरमध्ये काँग्रेस आघाडी घेईल असं म्हटलं गेलं. अक्कलकोटमध्ये 50-50% तर सोलापूर मध्यमध्ये भाजपला साथ मिळाली आहे असं सांगण्यात येते. सुरुवातीला घरचा बाहेरचा असा सुरू झालेला प्रचार शेवटच्या टप्प्यात जातीय समीकरण आणि भाषिक मतदानावर येऊन ठेपला. शेवटच्या टप्प्यात झालेल्या प्रचारामुळे सोलापूरचा निकाल हा अगदी घासूनच लागेल असं सांगण्यात येते. पण नक्की कोणाच्या बाजूने निकाल लागणार यावरती अद्यापही कोणत्याही राजकीय विश्लेषकांचं एकमत होत नाहीये असं सध्या म्हटलं जाते. आता सोलापूर नंतर नंबर लागतो तो माढा लोकसभेचा. एकेकाळी माढा पवारांना पाडा अशी घोषणा देणाऱ्या माढ्याने यंदा मात्र पवारांच्या उमेदवाराला अक्षरशः डोक्यावर घेतलं. इकडे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपच्या कमळावर रणजित निंबाळकर, तर भाजपमधनं बाहेर पडलेले धैर्यशील मोहिते पाटील तुतारीवरती लढले. फडणवीसांनी ही निवडणूक पर्सनली मनावर घेत मोहिते पाटलांना थेटपणे अंगावर घेतलं. माळशिरसमध्ये मोदींची सभा झाली. इकडे शरद पवारांनीही चांगला जोर लावला. माढ्यातनं यंदा माळशिरसचं लीड नेमकं कसं तुटणार इतकाच प्रश्न विचारला जातोय. गेल्या वेळी निंबाळकरांना निवडून आणणारे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एक झाल्यानं माढ्याच्या निकालाची अख्ख्या राज्याला उत्सुकता आहे. सातारा जिल्ह्यातल्या फलटणमधनं घरचा उमेदवार म्हणून रणजित निंबाळकरांना लीड मिळेल असं म्हटलं जातंय, तर मान खटावाणी इकडच्या माढा विधानसभेत 50-50% सामना सुटेल अशा चर्चा आहेत. सांगोल्यात तुतारीचा आवाज घुमेल, तर करमाळ्यातनं देशमुख किती लीड देतात यावरती माळशिरसचं लीड कुठपर्यंत तुटणार याची गणित ठरणार आहेत. त्यामुळे सध्या तरी माढ्यातनं पवारांच्या तुतारीचा आवाज येऊ शकतो अशा चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. माढ्यानंतर येतोय तो सातारा लोकसभा. साताऱ्यातनं दोन्ही बाजूंनी उमेदवारी कोणाला हा विषय अगदी चघळला गेला. पवारांचा डाव समोर आला की फडणवीस डाव खेळतील असं म्हटलं गेलं, पण अखेर शशिकांत शिंदे नावाचा हुकमी एक्का पवारांनी बाहेर काढला. आणि इकडं उदयनराजेंनी महाराष्ट्र भाजप आणि अजितदादांच्या जागेच्या दाव्याला न जुमानता दिल्लीतनं उमेदवारी आणल्याच्या चर्चा झाल्या. सुरुवातीपासूनच उदयनराजे प्रचारातही बॅकफुटवर पडलेत अशा चर्चा होत होत्या. फडणवीसांची अनुपस्थिती बरंच काही बोलून गेली, पण अगदी त्यासाठी भाजपने जोर लावला असं शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळालं. दक्षिण साताऱ्यात मोदींची सभा घेऊन तिकडची बाजू स्ट्रॉंग करण्याचा भाजपने प्रयत्न केला. वाईतनं मकरंद पाटलांच्या भावाला खासदारकीचा शब्द देत तिकडची बाजू अजितदादांनी लावून धरली. कोरेगावमधनं महेश शिंदे, साताऱ्यातनं शिवेंद्रराजे, पाटणमधनं शंभूराज देसाई हे काम करतायत असं दाखवण्यात तरी आलं. पण अंडरकरंटमध्ये उदयनराजेंच्या विरोधात अनेकांनी काम केलंय असं म्हटलं जातं. शहरातनं यंदा मतदान कमी झालंय. पाटण आणि कोरेगाव बॅलन्स होईल असं म्हटलं जाते. वाईमध्ये महाराजांना थोडा टेकू लागेल, पण कराड दक्षिण आणि उत्तर मधनं तुतारी जोरदार चाललीये असं सांगण्यात येते. थोडक्यात साताऱ्यात यंदा तुतारीचा आवाज अगदी एकतर्फी नाही पण वाजणार आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात. यानंतर येते ती म्हणजे बारामतीची लोकसभा. बारामती हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा असलेला मतदारसंघ ठरलाय. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि पवार विरुद्ध पवार असं इथलं चित्र झालं. बारामतीत हाच एक उमेदवार विजयी होणार याची खात्री दोन्ही बाजूच्या लोकांना नाहीये. पण एवढं मात्र नक्की की अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांच्या विजयाची खात्री देताना विश्लेषक अगदी 20 ते 40 हजार मतांचा फरक सांगतायत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे भाजपची असणारी मतं. खडकवासल्यामधनं मिळणारं लीड हे अजित पवारांच्या उमेदवाराला तारू शकतं, पण त्याच वेळी भावनिक स्विंग मिळण्याची शक्यता सुप्रिया सुळेंच्या बाजूने देखील वर्तवली जाते. जर मतदान हे ठरवल्याप्रमाणे गट टू गट झालं नसेल तर सुप्रिया सुळे बारामतीतनं अगदी मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात असं देखील सध्या बोललं जाते. आता येतो तो शेवटचा मतदारसंघ, तो म्हणजे पुणे लोकसभा. पुणे हा भाजपसाठी तसा एकतर्फी किल्ला होता. इथनं मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि सुनील देवधर असे अनेक इच्छुक होते. मात्र भाजपने मोहोळ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं. काँग्रेसकडनं इथनं धंगेकर मैदानात आले. सुरुवातीला मुरलीधर मोहोळ हे प्रचंड लीडने विजयी होतील असं म्हटलं गेलं. अशा चर्चा देखील झडल्या.
पण प्रचाराच्या पहिल्याच आठवड्यात लीड कमी असेल इथपर्यंत त्या चर्चा आल्या। त्यानंतर धंगेकरांच्या प्रचारामुळे भाजप बॅकफूट वरती फेकलं जाऊ लागलं। मुळातच धंगेकरांनी ही निवडणूक क्लासवर आणली, म्हणजे सर्वसामान्य भाजीवाले, रिक्षावाले धंगेकरांचा प्रचार करायला लागले। काय म्हणतात, पुणेकर निवडून येणार धंगेकर ही टॅगलाईन झाल्यानं मोहोळांना मोदींच्या नावानं ती खोडून काढताना अडचणी यायला लागल्या। तरी सुद्धा मोदींच्या नावामुळे मुरलीधर मोहोळच निवडून येतील असं सध्या राजकीय विश्लेषक सांगताना दिसतात। तर पुणेकरांनी दंगेकरांना साथ दिलीये असं चित्र असल्याचंही एकीकडे बोललं जाते। एक मात्र नक्की आहे की दंगेकरांमुळे पुण्याची सोपी वाटणारी लढत ही भाजपसाठी शेवटच्या टप्प्यात अत्यंत कठीण ठरली आहे। थोडक्यात काय तर गतेवेळी या पट्ट्यात असणाऱ्या 8 जागांपैकी 4 जागांवर भाजप विजयी झाली होती। सोलापूर, पुणे, माढा आणि सांगली अशा त्या 4 जागा। तर यावेळी सातारा सुद्धा भाजपने घेतलीये लढवताना। यावेळी भाजपनं या पट्ट्यात 5 जागा लढवल्यात। आता यापैकी एकाही जागेवर भाजपचा उमेदवार विजयी होईल असा ठाम विश्वास राजकीय विश्लेषकांना वाटत नाहीये। भाजपसाठी एक हाती असणाऱ्या या 5ही जागांवर तुल्यबळ लढत झाल्यानं विजय झालाच तर तो अगदी 20 ते 30 हजार मतांनीच असेल असं भाजपचेच कार्यकर्ते सांगतात। दुसरीकडे शिंदेकडे गेलेल्या हातकणंगले आणि कोल्हापूरची गणित सुद्धा अत्यंत अवघड आहेत। राहतो तो बारामतीचा सामना, जो अगदी कट टू कट असणार आहे। थोडक्यात काय तर सहानुभूतीची लाट ही प्रत्यक्षात असलीच तर पश्चिम महाराष्ट्रात भाजप अगदी तडीपार होऊ शकतो अशा इथल्या चर्चा होताना दिसतात। तुम्हाला काय वाटतं, पश्चिम महाराष्ट्रातल्या या महत्वाच्या 8 जागांवरचा निकाल भाजपवरती उलटू शकतो का? या ठिकाणी महाविकास आघाडी किती प्रभावी ठरेल? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा।